ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद् भागवतम स्कंद 4 अध्याय 22 आणि श्लोक संख्या 19. श्लोक अशा प्रकारे आहे. संगमः खलु न साधूनां उभयेषां च सम्मतः यत्सम्भाषण सम्प्रश्नः सर्वेषां वितनोतिशम्. संगमः खलु साधूनां उभयेषां च सम्मतः यत्सम्भाषण सम्प्रश्नः सर्वेषां वितनोतिशम्. संगमः खलु साधूनां उभयेषां च सम्मतः यत्सम्भाषण सम्प्रश्नः सर्वेषां वितनोतिशम्. भाषांतर. भक्तांचा समूह जेव्हा एकत्र येतो तेव्हा त्यांच्यातील चर्चा, प्रश्न आणि उत्तरे ही वक्ता तथा श्रोता या दोघांनाही निश्चित निष्कर्षाप्रत आणणारी असतात. त्यामुळे अशी सभा प्रत्येकाच्या वास्तविक सुखासाठी लाभदायक असते. तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्याद्वारा. श्रील प्रभुपाद की जय. भक्तांच्या संगतीत घडणारी चर्चा श्रवण करणे हे परम भगवंतांचा सामर्थ्यशाली संदेश ग्रहण करण्याचे एकमेव साधन आहे. उदाहरणार्थ, भगवद्गीता हा ग्रंथ संपूर्ण जगामध्ये आणि विशेषतः पाश्चात्य देशामध्ये अनेक वर्षांपासून विख्यात आहे. परंतु त्याची चर्चा भक्तांनी केलेली नसल्यामुळे तिचा परिणाम लोकांवर घडू शकला नाही. कृष्ण भावनामृत संस्थेची स्थापना होण्यापूर्वी पाश्चात्य जगतातील एकही व्यक्ती कृष्ण भावना भावित होऊ शकली नव्हती. तथापि तीच भगवद्गीता गुरु शिष्य परंपरेद्वारे यथारूप प्रस्तुत करण्यात आली आणि आध्यात्मिक साक्षात्काराचा प्रभाव त्वरित सर्वत्र प्रकट होऊ लागला. 4 कुमारांपैकी एक सनत कुमार यांनी पृथु महाराजांना सांगितले की तुझ्याशी होणाऱ्या संभाषणामुळे केवळ तुलाच लाभ होणार आहे असे नाही, तर त्यामुळे आम्ही देखील लाभान्वित होणार आहोत. नारद मुनींनी जेव्हा ब्रह्मदेवांना भगवंतांविषयी प्रश्न विचारले तेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांचे आभार मानले, कारण त्यांनी ब्रह्मदेवांना भगवंतांविषयी बोलण्याची संधी दिली होती. यासह एका साधूने दुसऱ्या साधूस भगवंतांविषयी अथवा जीवनाच्या अंतिम ध्येयाविषयी विचारलेल्या प्रश्नांमुळे संपूर्ण वातावरणच अध्यात्माने भारित होते. जो कोणी अशा संभाषणाचा लाभ घेतो त्याचे वर्तमान तसेच पुढील जीवनातही कल्याण होते. उभयेषाम या शब्दाचे अनेक प्रकारे स्पष्टीकरण करता येते. सामान्यतः भौतिकवादी आणि अध्यात्मवादी असे माणसांचे 2 वर्ग असतात. भक्तांमधील चर्चा ऐकून हे दोन्ही वर्ग लाभान्वित होतात. भक्तांच्या संगतीने भौतिकवादी मनुष्य लाभान्वित होण्याचे कारण म्हणजे सत्संगामुळे त्याचे जीवन संयमित होते आणि मग तो भक्त होण्याची अथवा जीवाची मूळ स्वरूप स्थिती जाणून घेण्यामध्ये यशस्वी होण्याची शक्यता वाढते. जेव्हा मनुष्य या संधीचा लाभ घेतो तेव्हा त्याला पुढील जन्मी निश्चितच मानवी जीवन प्राप्त होते अथवा तो पूर्णपणे मुक्त होऊन स्वग्रही अर्थात भगवत धामात परत जाऊ शकतो. निष्कर्ष असा की एखाद्याने भक्तांमध्ये होणाऱ्या संभाषणात सहभाग घेतल्यास तो भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून लाभान्वित होतो. वक्ता, श्रोता तसेच कर्मी आणि ज्ञानी यांनाही अशा चर्चेचा लाभ मिळतो. भक्तांमध्ये होणारी आध्यात्मिक विषयांची चर्चा निरपवाद प्रत्येकालाच लाभदायक ठरते. परिणामी चतुष्कुमारांनी मान्य केले की पृथु महाराज आणि त्यांच्यामध्ये होणाऱ्या चर्चेने केवळ पृथु महाराजांनाच नव्हे तर त्यांनाही लाभ मिळणार होता. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले
स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतः पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर सर्व भक्तांचं आपल्या दैनंदिन भागवत चर्चेमध्ये स्वागत आहे, ज्याच्यामध्ये आपण ऋतू महाराजांची त्यांचे जे गुरु आहेत चतुष्कुमार त्यांच्याशी भेट हा प्रसंग आपण पाहतोय, हा अध्याय पाहतोय। त्याच्यामध्ये जे ऋतू महाराज आहेत त्यांनी काही आपल्या गुरूंचं गुणगान करून शेवटी त्यांना काही प्रश्न विचारलेत आणि त्या प्रश्नांदाखल जे उत्तर आहेत ते उत्तर आता जे चतुष्कुमार आहेत ते देत आहेत। तर मैत्रेय मुनी आणि विदुर यांचा संवाद आहे। त्याच्यामध्ये मैत्रेय मुनी विदुरजींना हे प्रसंग सांगतात आणि त्याच्यामध्ये जे 4 कुमार आहेत त्या 4 कुमारांपैकी एक प्रमुख सनत कुमार जे आहेत ते आता इथं बोलू लागलेले आहेत। तर काल आणि परवा काल आपण पाहिलं की कशा प्रकारे 18 आणि 19 17 आणि 18 मध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे मैत्रेय मुनी सांगतात 17 मध्ये की जे निवडक जे शब्द आहेत त्यांनी जे संभाषण ऐकलं पृथू महाराजांचं आणि जे सनत कुमार आहेत त्यांनी बोलण्यास प्रारंभ केला। काय बोलण्यास प्रारंभ केला तर तू खूप सुंदर प्रश्न विचारलेले आहेत पृथू महाराजांना म्हणतोय सनत कुमार, आणि हे जे प्रश्न आहेत ते सर्व जीवांसाठी लाभकारक आहेत, हिताचे आहेत। आणि हे असं तू विचारल्यामुळं काय झालंय, ते प्रश्न आणि ते व्यक्ती जो आहे त्याचं जो प्रश्न विचारतो त्याचं महत्व विशेषताने वाढलेलं आहे। तर आज आपण पाहतोय भाषांतर पुन्हा एकदा, भक्तांचा समूह जेव्हा एकत्र येतो तेव्हा त्यांच्यातील चर्चा, प्रश्न आणि उत्तरे ही वक्ता तथा श्रोता या दोहोंनाही निश्चित निष्कर्षाप्रत आणणारी असतात। त्यामुळे अशी सभा प्रत्येकाच्या वास्तविक सुखासाठी लाभदायक असते। तर आज खूप सुंदर आणि पवित्र असा दिवस आहे। आज आपले श्रील प्रभुपाद यांचं अमेरिकेमध्ये आज पोहोचले आणि आजच्या दिवशी विशेषतः जर हा विषय जर पाहिला, आता मी जस्ट प्रभुपाद प्रणती म्हणत होतो तेव्हा माझं जस्ट क्लिक झालं मला, की पाश्चात्य देश तारीने. तर प्रभुपाद फक्त अमेरिकेमध्ये पोहोचले नाहीयेत, तर त्यांच्याबरोबर अशा अनेक गोष्टी पोहोचलेल्या आहेत आणि त्यामधून आपल्याला प्रभुपादांनी कशा प्रकारे जीवनशैली दिली किंवा जो सनातन वैदिक धर्म आहे त्याचं पालन दिलं आपल्याला करण्यासाठी, किंवा इथं आपण जे पाहतोय की एक भक्तांमध्ये चर्चा झाली पाहिजे, प्रश्न उत्तरं झाली पाहिजेत। तर ह्याचा सुद्धा ह्याचा जो लाभ आहे तो आपल्याला श्रील प्रभुपादांमुळे भेटतोय। तर आज आपण पाहू शकतो की जेव्हा प्रभुपाद अमेरिकेमध्ये गेले, तेव्हा तिथं त्यांना बऱ्याच समस्या आल्या किंवा त्यांना माहिती नव्हतं की मला लेफ्टला जायचं की राईटला जायचं, डावीकडं की उजवीकडं, किंवा पाहू शकतो की तिथं स्लम एरियामध्ये प्रभुपादांनी सुरुवात केली वगैरे वगैरे। आणि त्यांचा जो संघर्ष होता, हा संघर्ष एकाच गोष्टीसाठी होता, ते म्हणजे आपल्यासारखे जे पतित मंदबुद्धी जे जीव आहेत त्यांना या कलियुगाच्या कचाट्यापासून सोडवण्यासाठी। तेच आपण इथं पाहतोय। त्याच्यासाठी भगवत भक्तांचा संघ जो आहे तो खूप महत्वाचा आहे।
तर जो भगवत भक्तांचा संघ आहे तो सुद्धा आपल्याला श्रील प्रभुपादांमुळेच भेटलेला आहे, आपण पाहू शकतो. तर हा जो विशेषतः श्लोक आहे, हा श्लोक भजन क्रियेमध्ये येतो. त्याचं मी थोडंसं माझ्याच बुद्धीने तोकड्या प्रयत्न केला, की जेव्हा आपल्याकडं थोडीशी श्रद्धा असते, तेव्हा श्रद्धा असल्यानंतर आपण काय करतो, भक्तांच्या संघामध्ये जातो. अधो श्रद्धा तथा साधू संघ, साधूंचा संघ घेण्याचा प्रयत्न करतो आपण. साधू संघामध्ये आल्यानंतर आपण Netflix, त्याच्यानंतर अजून काय प्राईम व्हिडिओ किंवा WhatsApp किंवा IPL किंवा ह्याचं डिस्कशन आपण नाही करत. तर भगवत भक्तांच्या संघामध्ये आल्यानंतर आपण भक्त, भक्ती, भगवंत किंवा गुरु, साधू, शास्त्र हा जो ट्रायंगल आहे, त्या अंतर्गत ज्या काही चर्चा होतात, त्या चर्चा करण्याचा प्रयत्न करतो. तर ॲक्चुअली आयडल भक्तांचं सांगितलंय. असं सांगितलं जातं, की भक्तांकडं ज्या भावनेमध्ये जाईल, त्या भावनेमध्ये भगवत भक्त तुमच्याशी आदान-प्रदान करण्यासाठी रेडी असतात. तर आपण पाहू शकतो, की आपण आपला जो भाव आहे, जे आपण मागेल भगवत भक्तांकडे ते देण्याची वांछा कल्पतरुप्यस्य म्हणतात. आपले जे सर्व जीवांची इच्छा पूर्ण करतात. त्यामुळे आपण जर IPLचा स्कोर मागण्यासाठी गेलो भगवंतांकडे, तर ते ते पण सांगतील किंवा तुम्हाला जे काही हेच करायला ते पण सांगतील. परंतु विशेष करून आपण जे भगवत भक्त आहेत, तुष्यंतीच्या रमंतीच्या एकमेकांमध्ये जे चर्चा आहे, ते फक्त भक्ती भगवंत किंवा गुरु, साधू, शास्त्र याच्या ट्रायंगलनुसार ती चर्चा होते. आणि ह्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे अ, जो श्रोता आहे आणि जो वक्ता आहे, तर दोघांनाही तेवढ्याच पद्धतीचा लाभ होतो. तर प्रभुपादांनी खूप अ, मापून तोलून हे तात्पर्य लिहिलंय. थोडंसं डीप घुसण्याचा जेव्हा प्रयत्न करतो आपण, तेव्हा आपल्याला कळतं की ॲक्चुअली प्रभुपादांनी जे शब्द आहेत विशेषतः किती सुंदर पद्धतीने वापरलेले आहेत. तर जे ह्याच्यामध्ये प्रभुपाद 3 तात्पर्य लिहितात. 3 पॅराग्राफ आहेत. त्याच्यातल्या पहिल्या पॅराग्राफमध्ये प्रभुपाद हे करतात, की कशाप्रकारे भक्त आणि अभक्त ह्या दोघं पण चर्चा करतात. बरोबर ना? आपण आता जसं पाहिलं, की भक्तांमध्ये पण चर्चा होते आणि अभक्त जे असतात, जे मटेरियल लोकं, भौतिकवादी लोकं, त्यांच्यामध्ये पण चर्चा होत असते. तर मग भक्त आणि अभक्त यांच्या चर्चेमध्ये फरक काय? तर आपल्याला माहिती आहे, रूप गोस्वामी यांनी उपदेशामृतमध्ये पहिला श्लोक सांगितलाय. त्या पहिल्या श्लोकामध्ये रूप गोस्वामी म्हणतात, "वाचो वेगम मनसा क्रोध वेगम, जिव्हा वेगम उदर उपस्थ वेगम, एतान वेगान यो विशेत धीरा, सर्वामपि मां पृथ्वीं सशिष्यात." पहिलं सांगितलंय वाचोवेग. आता वाचोवेग म्हणजे काय? वाचा म्हणजे जे आपण बोलण्याची जी आपली शक्ती दिलेली आहे, त्याचा वेग एक. आता वेग वेग म्हटलं तर वेग कसा काय? काही लोकं, काही भक्त आपण पाहतो आपल्या सराउंडिंगला. थांब म्हणलं तरी थांबत नाहीत. एवढे बोलतात आणि काही लोकं आहेत, बोल म्हणलं तरी बोलत नाहीत. तर अशा प्रकारची काही लोकं आहेत. परंतु गौरांग प्रभू सांगतात, की जेव्हा आपण भगवत भक्तांचा संघ घेतो, तेव्हा भक्तांच्या संघामध्ये आपण शांत राहायला शिकलं पाहिजे. का? तर सुरुवातीच्या काळामध्ये आपलं श्रवण झालेलं नसतं, आपलं अध्ययन झालेलं नसतं आणि जे काही आपण बोलणार आहे, ते आपण काय बोलणार आहे, की आपल्या जड बुद्धीने आपण जे काही बोलणार आहे, ते सगळं भौतिक गोष्टीच बोलणार आहे. परंतु जेव्हा भगवत भक्तांच्या संघामध्ये येतो आपण, तेव्हा जास्तीत जास्त आपण श्रवण केलं पाहिजे. त्यामुळे जीवाचा अ, खरा स्वभाव काय आहे? तर श्रवण करणं, भगवत भक्तांच्या कथांचं श्रवण करणं आणि हळू नंतर जसे वरिष्ठ सांगतील त्याप्रमाणे आपण करवणं. का? तर आता एक रिसेंटली एक बुक्स आर द बेसिस म्हणून एक टॉक होता. ज्याच्यामध्ये रोमपाद स्वामी महाराजांचे एक शिष्य होते अजित प्रभू म्हणून आणि त्यांनी 3 भक्तांना इन्व्हाईट केलं होतं त्याच्यामध्ये. तर ते 3 भक्त आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की खूप वरिष्ठ आहेत तिघं पण. पहिलं होतं हिज ग्रेस अमोघ लीला प्रभू. दुसरे होते हिज ग्रेस गौरांग दर्शन प्रभू. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी तो टॉक ऐकला असेल. आणि तिसरे होते हिज ग्रेस अमरेंद्र प्रभू. तर पुस्तक आपल्या जीवनात का महत्वाची आहेत? त्यांचं अध्ययन करणं का महत्वाचं आहे? हे ते ऐकलं त्याच्यामधून. आणि जेव्हा मी ह्या गोष्टी वाचनामध्ये मला एवढी
रुची नाहीये. हां, श्रवणामध्ये आहे एखाद्या भक्तांचं लेक्चर वगैरे लावून. परंतु त्या तिघांची वाचन प्रती किंवा अध्ययनाप्रती एवढी आवड आहे, की त्यांनी जी-बी-सीकडे एक प्रस्ताव दिलाय, की जे मॉर्निंग प्रोग्राम आहे, त्या मॉर्निंग प्रोग्राममध्ये अर्धा तास अध्ययन किंवा वाचन जे आहे, त्याच्यासाठी देण्यात यावा. म्हणजे आपण पाहू शकतो, की कशाप्रकारे अध्ययन किंवा भक्तांच्या संघामध्ये ह्या गोष्टी घडतात. तर आपण चर्चा करत होतो. राधा गोपीनाथ प्रभू खूप सुंदर सांगतात, की जेव्हा आपण भक्तांच्या संघामध्ये येतो, तेव्हा आपल्या कसं शुद्धीकरण होतं. तर जेव्हा आपण भक्तांच्या संघामध्ये येतो, अ, ए म्हणजे असोसिएशन म्हणतो आपण. असोसिएशन जेव्हा करतो आपण, तेव्हा आपलं अहंकार शुद्धी होते. तर ती कशी होते ते सांगायची काही गरज नाहीये. प्रत्येकाला अनुभव आहे. काही 2 वर्षापासून असतील, काही 4, काही 10, काही 15, 20. आपण जेव्हा भगवत भक्तांच्या संघामध्ये येतो, तेव्हा निश्चितच आपलं काय होतं, अहंकाराची शुद्धी होते. आपण एक वेगळ्या पॅशन मूडमध्ये आलेलो असतो. आपल्याला वाटतं, की हे काय सहज मी करेल. तिथे गेल्यानंतर जो भक्त असतो, तो आपल्यापेक्षा ॲडव्हान्स असतो, आपल्यापेक्षा हुशार असतो. आपल्यापेक्षा हुशार जरी नसेल, तरी तो असं काही फिलॉसॉफी आपल्याला सांगतो, जिथं आपला अहंकार जो आहे, तो कुठेतरी शांत बसतो. तर हे झालं पाहिजे. जर भगवत भक्तांच्या संघामध्ये जाऊन जर आपण हे जर होत नाही, आपल्या अहंकाराची शुद्धी जर होत नाहीये, तर आपण जो भगवत भक्तांचा संघ आहे, तो एक अ, वेगळ्या भावनेमध्ये घेतोय किंवा एक जो ठराविक भावना आहे, ती हीच भावना असली पाहिजे, की मी भक्तांच्या संघामध्ये यासाठी गेलं पाहिजे, की बाबा माझा जो अहंकार आहे, त्याला कुठेतरी दाबलं गेलं पाहिजे. अहंकार मत्त होय. म्हणजे अहंकारी व्यक्ती मूर्ख मूर्ख समजला जातो. मूर्ख म्हणजे काय? त्याला कळून येत नाही, की मी अहंकारी झालोय किंवा वेडा म्हणतोय. मत्त म्हणजे काय? वेडा. नरोत्तमदास ठाकूर म्हणतात. तर हे जे आहे, ते जे अहंकार आहे, तो आपला अहंकार दाबण्यासाठी आपण भगवत भक्तांच्या संघामध्ये आलं पाहिजे. तर प्रभुपाद इथं खूप छान सांगतात, की भक्तांच्या संगतीत घडणारी चर्चा श्रवण करणे, हे परम भगवंतांचा सामर्थ्यशाली संदेश ग्रहण करण्याचे एकमेव साधन आहे. किती सुंदर सांगितलंय बघा इथं प्रभुपादांनी, की भगवंतांचा जो सामर्थ्यशाली संदेश आहे, तो डायरेक्टली आपल्याला तर दिलेला नाहीये. बरोबर ना? आपल्याला तो आलाय गुरु शिष्य परंपरेद्वारे आणि तो अर्जुनाकरवी आलाय. अर्जुनाने प्रश्न विचारलेले आहेत आणि ते आपल्यापर्यंत आलेले आहेत. तर याचं सामर्थ्यशाली जो संदेश आहे, त्याचं ग्रहण करण्याचं एकमेव साधन काय? तर ती चर्चा आहे भगवत भक्तांची श्रवण करणे. मग आपण पाहतो, की आता हे जे भागवत आहे, सकाळचं जे भागवत चर्चा सत्र जे आहे, ते याच्यासाठीच आहे, की ह्याचा उद्देश काय आहे, की भगवंतांबद्दलची जी चर्चा आहे, ती डायरेक्ट भगवंत आपण कुठला असा ऑडिओ लावू शकत नाही. श्रीकृष्ण उवाच किंवा भगवंत बोलायला लागलेत, तर नाही. तर जे भक्त आहेत, ते भक्तच आपल्याला जे वरिष्ठ आहेत आपले, तेच आपल्याला वरिष्ठ आपल्याला ह्याचं कथन करतात. जसं इथं मैत्रेय आणि विदुर यांचा संवाद चाललाय. तर हे डिस्कशन्स आहेत आणि हे डिस्कशन्स आपल्याला अ, भक्तांमुळेच आलेले आहेत. आपण पाहू शकतो, की सुरुवातीला जे परीक्षित महाराज आहेत, शुकदेव गोस्वामी आहेत, हे भक्त आहेत, महान भक्त आहेत. ह्यांच्यामुळे आपल्याला भेटलं. त्याच्यानंतर मैत्रेय विदुर आहेत. त्याच्यानंतर नारद मुनी आहेत किंवा आता इथं आपण पाहतो, की पृथू महाराज आणि चतुष्कुमार आहेत. तर हे भक्तांच्या कृपेने आपल्याला भगवंतांचा संदेश भेटतो. जर आपण ह्याच्यावरती अ, ठाम राहिलो, की नाही बाबा मला ह्या लोकांनी नाही, मला डायरेक्ट भगवंतांनी द्यावा, तर ते होऊ शकणार नाहीये. जसं आपल्याला ती स्टोरी माहिती आहे, की कशा पद्धतीने एक जो गिर्यारोहक असतो, तो डोंगर चढत गेलेला असतो आणि तो वरून पडतो आणि वरून पडल्यानंतर कसाबसा तो एका झाडाला पकडतो आणि झाडाला पकडल्यानंतर म्हणतो, की "भगवंत आले तरच मी वाचेन." तर भगवंताचा आवाज येतो, "तू हात सोड दोन्ही. दोन्ही हात सोड, तू निश्चित वाचशील." तर तो नाही म्हणतो. "एक कोणीतरी वेगळाच आवाज येतोय रात्री अपरात्री, मी काही तो सोडणार नाही." आणि म्हणून तो रात्रभर ताटकळत तसाच हात धरून बसलेला असतो. आणि सकाळ होते, पहाट होते, ब्रह्ममुहूर्त थोडा कमी झाल्यानंतर पाहतो, की तो फक्त जमिनीवरून 2 फूट वरती असतो. आणि भगवंतांनी सांगितलेलं असतं, की "तू फक्त हात सोड, निश्चित तू वाचशील." परंतु ऐकलं नाही. तर किंवा अशा काही घटना घडलेल्या आहेत, की पूर आलेला आहे आणि त्या पुरामध्ये
लोक वाहून गेलेली आहेत थोडक्यात. आणि एक व्यक्ती तो म्हणतो, की भगवंत आले तरच मी जाणार त्याच्याबरोबर. मग हे शासन काय करतं त्याच्यासाठी त्याला, की वेगवेगळ्या सुविधा पुरवतं किंवा त्याला खाण्यासाठी त्याच्या ह्याच्यामध्ये टाकतं किंवा जो पुरामध्ये अडकलेला असतो त्याच्यासाठी किंवा एक हेलिकॉप्टर पाठवून त्याच्यामध्ये शिडी बनवून त्याला, नाही भगवंत आले तरच तुम्ही. अरे भगवंत नाही, हे जे आता ह्या ह्या केसमध्ये आपण काय पाहू शकतो, की इथं ते भक्त आहेत. ते हेलिकॉप्टरमधून आलेले त्यांच्याबरोबर चढायचंय तुला आणि वरती जायचंय. तू हा विचार नाही केला पाहिजे, की भगवंतच आले पाहिजे. त्यामुळं हे जे ऋत्विक प्रणाली म्हणतो आपण, त्याच्यामध्ये जे परम आहेत त्यांनाच मानायचं, त्यांचे जे अंडर आहेत त्यांना मानायचंच. तर हे खूप घाणेरडा प्रकार आहे. त्यामुळं आपण आपल्या आजूबाजूला जे कोणी भक्त असतील, तर त्यांच्याकडून आपण जास्तीत जास्त शिक्षा ग्रहण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून प्रभुपाद इथे ग्रहण करण्याचे एकमेव साधन लिहितात. खूप सुंदर प्रभुपादांनी हे तात्पर्य लिहिलंय, की ग्रहण, आपण ग्रहण बऱ्याच गोष्टी करत असतो, बरोबर ना? परंतु ग्रहण काय केलं पाहिजे आणि कुठल्या भावनेमध्ये केलं पाहिजे हे इथं प्रभुपाद आपल्याला सांगतात. आता प्रभुपाद इथं अजून एक गोष्ट सांगतात, की भक्तांच्याच का? आपल्याला डाऊट येईल, की बऱ्याच चर्चा घडतात आजकाल समाजामध्ये. तर भक्तांच्याच का? तर प्रभुपाद इथं खूप सुंदर सांगतात, की आपली जी भगवद्गीता जशी आहे तशी किंवा गौडीय संप्रदायाची भगवद्गीता जाण्या अगोदर पाश्चात्य देशामध्ये अनेक लोकांनी प्रयत्न केले होते, की भगवद्गीता पोहोचली पाहिजे. पाश्चात्य देश तारे नाही, ही प्रणती बऱ्याच जणांनी विशेषणं लावली होती. परंतु ती तिथे गेली नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजे काय? तर ती जी भगवद्गीता आहे, ती प्रामाणिक गुरु-शिष्य परंपरेमध्ये नाही गेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती भक्तांनी ट्रान्सलेट नाही केली. म्हणून आपण पाहतो, की ज्या गोष्टी आता आता आपण रिअली कुठलं पण पुस्तक घ्या. मी एक रिसेंटली एक पुस्तक घेतलं. त्याच्यामध्ये इंग्लिश पुस्तक होतं ते. काय, काय, काय एवढं कन्फ्यूज केलं होतं ना, मग ते आता आपल्याला सवय काय झाली, की प्रभुपाद व्हेरी क्लिअर. प्रभुपाद त्यांच्या मेसेजमध्ये एकदम क्लिअर आहेत. तर ते आपल्याला इकडून-तिकडून, इकडून फिरवलेलं अजिबात आवडत नाही. म्हणजे प्रभुपादांनी काय परमदृष्टा निवर्तते. एकदम उच्च असं ज्ञान प्रभुपादांनी आपल्याला दिलंय. त्याच्यामुळे आपल्याला हे कळतं, की कशाप्रकारे आपण भक्तांकडून किंवा त्याची काय म्हणतात, जी चर्चा आहे ती भक्तांकडून झालेली असतात, तर ते आपण स्वीकार केला पाहिजे. आणि गुरु-शिष्य परंपरा. तर जो पहिला परिच्छेद आहे त्याचं हेच आहे. प्रभुपादांनी इथं 2 खूप सुंदर गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे अ, जे अभक्त होते किंवा जी चर्चा आहे ती भक्तांनी न केल्यामुळे लोकांवरती परिणाम नाही झाला, असं प्रभुपाद म्हणतात. परिणाम. आणि थोडंसं 2 ओळी खाली आपण आलो, तर म्हणतात, की आम्ही जी दिली, जी कृष्ण भावनामृत आंदोलनाची गीता जी सांगितली, त्याच्यामुळे लोकांना प्रभाव पडला. आता प्रभाव आणि परिणाम हे 2 गोष्टी जर बघायला गेल्या तर थोडंसं कुठेतरी सारख्याच वाटतात. एखादवरती प्रभाव किंवा परिणाम. परंतु प्रभुपादांनी एवढी सुंदर योजना केलेली आहे त्या वाक्यांची, की ज्या काही अभक्तांकडून गोष्टी होतात, त्याचा परिणाम होत नाही लोकांवरती आणि जे भक्त करतात त्याचा प्रभाव पडतो. तेव्हा मला हे खूप टच झालं हे तात्पर्य. विशेषतः हे जे 2 शब्द आहेत ते परिणाम आणि प्रभाव. पुढं तर आपण पाहू शकतो, की हां, तर अभक्तांकडून काय-काय गोष्टी केल्या जातात. तर आपण पाहतो, की अभक्तांकडून वेगवेगळे आजकाल न्यूजपेपर आहेत. तर काही जणांचं तत्व आहे, की जे घरी जे टिपं असतात त्याच्यावरती न्यूजपेपर पडलाच पाहिजे आणि तो मी सगळा वाचलाच पाहिजे. परंतु आपले एक वरिष्ठ भक्त आहेत वैष्णव प्रभू, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. वैष्णव प्रभू म्हणतात, की "प्रभुजी, मी मागच्या 15-20 वर्षापासून टीव्ही पाहिला नाही. मागच्या 15-20 वर्षापासून किंवा त्याच्याहून जास्त मी कधी न्यूजपेपरला टच नाही केला. पण मला माझ्या जीवनात कधी दुःख किंवा माझ्या जीवनात कधी अस्वस्थता आली आहे, माझ्या जीवनात कधी नैराश्य आलंय असं मला कधीच झालं नाही. तर हे असं का होऊ शकतं? तर ह्या ज्या गोष्टी आहेत, हे कलीपुराण आहे. तर ह्या गोष्टी भौतिक लोकांनी भौतिक संतुष्टीसाठी थोड्या वेळापुरतं हे केलेलं आहे. त्यामुळे ते कुठंच आपल्याला हे करणार नाही किंवा म्हणायचे प्रभूजी, मला कुठंच चुकल्यासारखं वाटत नाही. तर हे आपण पाहू शकतो, की पण जोपर्यंत आपण परमदृष्टा निवर्तते, हायर स्टेज जोपर्यंत प्राप्त करत नाही, तोपर्यंत ह्या ज्या मटेरियल भौतिक ज्या क्षुल्लक गोष्टी आहेत, त्याच्यापासून आपण अनासक्त होऊ शकत नाही. पुढचं जे परिच्छेद आहे त्याच्यामध्ये जे सनत कुमार आहेत ते म्हणतात, की पृथू महाराजांना म्हणतात, की तुझ्याशी झालेलं जे संभाषण आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, केवळ तुलाच लाभ होणार नाहीये, तर आम्हाला देखील आम्ही देखील लाभान्वित होणार आहे. हे आपण पाहू शकतो, की कशाप्रकारे एक जे कोणी आपण जे
काही बोलण्याची आपल्याला संधी भेटली जाते किंवा आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर त्या प्रश्नामध्ये आपल्याला लगेच कळून येतं, की आपण अशा गोष्टींचा विचार करतो, की ज्या गोष्टी आपण आयुष्यात कधी विचारच केलेला नसतो. परंतु एखाद्याने प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नामधून आपल्याला लगेच क्लिक होतं त्यावेळेस. काय क्लिक होतं? "अरे बापरे! ह्याचा तर विचार मी केलाच नव्हता." हे क्लिक होतं आणि दुसरी गोष्ट अरे हां, हे तर ह्याचं सोल्युशन पण लगेच क्लिक होतं. तर ह्या गोष्टी कशामुळे क्लिक होतात? तर भक्त आणि ज्या भक्तांचे जे प्रश्न उत्तर आहेत त्या चर्चेमधून हे होतं. म्हणजे काय, की जो वक्ता आहे आणि श्रोता आहे याच्यामधून. तर इथं प्रसंग सांगितलाय, की नारद मुनी ब्रह्मदेवांना कशाप्रकारे प्रश्न विचारला, तेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांचे आभार मानले. त्यामुळं जर प्रश्न आला आपल्याला, तर आपण आभार मानले पाहिजेत. का? तर आम्ही आमच्या ग्रुपमध्ये एक चर्चा करत होतो आणि श्री चैतन्य प्रभूंनी सांगितलेलं हे उदाहरण आहे, की जो भगवद्गीतेचा पहिला श्लोक आहे. तो भगवद्गीतेचा पहिला श्लोक काय आहे? धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामकः पांडवाश्चैव किम अकुर्वत संजय. धृतराष्ट्र महाराज म्हणतात, की काय म्हणतात, की धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्रावर एकत्रित जमलेल्या समवेतायुत्सव युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या मामकः पांडवाश्चैव पांडूच्या पुत्रांनी काय-काय केले. अ, भक्त मग प्रभूजींनी प्रश्न विचारला आम्हाला भक्तिशास्त्रीमध्ये, की ओपनिंग जी ओव्हर आहे ती याला का दिली? भगवद्गीता एवढी पवित्र आहे वगैरे म्हणतो आपण. परंतु तिथं एकच गोष्ट आहे धृतराष्ट्राची, ती की भगवंतांच्या संबंधी ज्या लीला आहेत, त्या श्रवण करण्याची त्याची खूप इच्छा आहे. त्यामुळं त्याला जी पहिली ओपनिंग जी ओव्हर आहे, ओपनिंग ओव्हर कोणाला देतो आपण? म्हणजे बाहेरच्या जगामध्ये पाहतो आपण क्रिकेटमध्ये. जो एकदम अ, तेज, तुफान, तर्रार जो बॉलर आहे, त्याला देतो. पण इथं कोणाला दिली आहे? एक असुर आहे थोडक्यात धृतराष्ट्र, त्याला दिली आहे. तर ती का? तर त्याच्यामध्ये जी इच्छा काय आहे, की भगवंतांच्या कथा श्रवण करण्याची इच्छा आहे त्याच्यामध्ये. तर इथं आपण तेच पाहतो, की कशाप्रकारे एका साधूने दुसऱ्या साधूला काय केलं पाहिजे? भगवंतांविषयीच प्रश्न विचारले पाहिजेत आणि हे जेव्हा प्रश्न विचारतील, तेव्हा जे वातावरण आहे ते आध्यात्मिक होतं. आणि आपल्याला माहिती आहे, की कशाप्रकारे जर आपण आनंद वृंदावन प्रभूंचे प्रश्न त्या दिवशी मला एक भक्त दाखवत होते, की आनंद वृंदावन प्रभूंचे प्रश्न एवढे डीप असतात आणि महाराज त्यांना सुरुवात करताना एवढे सुंदर कॉमेडीने त्याची हे करतात आणि त्यांचा जो चर्चा आहे ना, ती खरंच लाभदायक असते. आपण आज जरी YouTube उघडून जर पाहिलं, आनंद वृंदावन प्रभूज क्वेरीज टू हिज होलीनेस राधानाथ स्वामी महाराज, असं जर आपण टाकलं, तर एवढे सुंदर प्रश्न आहेत प्रभूजींचे आणि म्हणून कोण प्रश्न विचारतायत ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्या प्रकारे उत्तर सुद्धा महाराज देतात. आणि ते वातावरण आहे आपण पाहतोय, की सगळं जे राधा गोपीनाथ त्या टेम्पलमध्ये जे कोणी भक्त बसले ते एकदम हास्यकल्लोळ होतात किंवा नसतात किंवा काही अशा वेळेस सीरियस होतात. कारण का प्रश्न कोणाचा आहे? तर आनंद वृंदावन प्रभूंचा आहे. तर हे आपण पाहू शकतो इथं. तिसऱ्या ह्याच्यामध्ये उभयश्याम याचं सांगितलंय, की कशाप्रकारे हे जी चर्चा आहे ती भौतिकवादी आणि आध्यात्मिकवादी दोघांनाही लाभदायक होते. तर भौतिकवादी किंवा या संभाषणाचा लाभ काय होतो? तर दोघांसाठी लाभदायक होतो. कसं? तर इथे खूप सुंदर प्रभुपाद सांगतात, की भक्तांच्या संगतीने भौतिकवादी मनुष्य लाभान्वित होण्याचे कारण म्हणजे आता अध्यात्मवादी तर ठीक आहे. ते आध्यात्मिक श्रवणम, कीर्तनम, स्मरणम ह्या क्रियेमध्ये आहेत. तर भौतिकवादी का? तर भक्तांच्या संगतीने भौतिकवादी मनुष्य लाभान्वित होण्याचे कारण म्हणजे सत्संगामुळे त्याचे जीवन संयमित होते आणि मग तो भक्त होण्याची अथवा जीवाची मूळ स्वरूप स्थिती जाणून घेण्यामध्ये यशस्वी होण्याची शक्यता वाढते. त्यामुळं पाहू शकतो प्रभुपाद आज अमेरिकेला गेलेले आहेत. परत तिथंच येतोय आपण किंवा आजकाल आपण यात्रा पाहतो आपण किंवा जे आपला साप्ताहिक कार्यक्रम असेल, ज्या काही गोष्टी असतील त्याच्यामधून एकच गोष्ट आहे, की ती म्हणजे भक्तांचा संघ. सगळ्या भक्तांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र आल्यानंतर काय होणार आहे, की तो जो जीव आहे किंवा जे नवीन बघतो आपण, आता इथं भक्त, अभक्त सोडून द्या. भक्त आहेत, त्यांच्या चर्चेमध्ये एक अभक्त येतो. अभक्त जेव्हा भक्तांच्या चर्चेमध्ये येतो, तेव्हा तो पाहतो, की अरे हे काय माश्या जशा गुणगुणतात तसं हे हरे कृष्ण करतायत. ओके. असं तो पाहतच राहतो त्यांच्याकडं. म्हणजे माझी स्थिती पण मी पाहतोय, की वैकुंठामध्ये सुरुवातीला असे भक्त, बापरे! हे काय करतात असं? आणि एवढी स्ट्रेस्ड काय ते? एवढं काय झालं यांना? हे जीवन आहे, मजा मजा करण्यासाठी आहे. असं आपली अ, जी प्रायमरी अंडरस्टँडिंग असते. परंतु भक्त इथं पाहतो, की अरे बापरे! ते प्रार्थना करतायत किंवा हे
कधी कधी हसतायत, कधी कधी रडतायत. हसे कांदे नाचे कृष्ण बोले गौरहरी. तर हे असं का करतायत? कधी कधी दंडवत करतात. गौरंग प्रभू खूप सुंदर सांगतात, की ते एकदा ट्रेनमध्ये चालले होते आणि ट्रेनमध्ये जात असताना एक असे गौरंग प्रभू जप करत होते आणि समोरचा जो व्यक्ती आहे तो गौरंग प्रभूंकडे असा पाहत होता आणि विशेषतः आपण पाहतो, की आपण जेव्हा बीड बॅग घेऊन जेव्हा जातो बाहेर, तेव्हा लोकं आपल्याकडे नाहीत बघत. आपल्या पिशवीमध्ये काय आहे त्याच्याकडे जास्त बघतात. तर असं गौरंग प्रभू हे करतो ना, तो व्यक्ती सारखा असा गौरंग प्रभू म्हणतात, की घूर घूर के देख रहा था. आणि हात हलतो ना त्याच्यामध्ये आपण जप जेव्हा करतो, जेव्हा मणी ओढतो तेव्हा हलताना दिसतं थोडंसं. तर गौरंग प्रभू म्हणतात, की "उसको लगा की ये चूहे की मालिश कर रहा है." म्हणजे उंदीर आहे, त्या उंदराच्या आतमध्ये मालिश करताय. आणि जेव्हा थोड्या वेळाने माळ वगैरे आपली अडकते, तेव्हा आपण ते काढतो आणि अशी बाहेर काढतो माळ. तेव्हा गौरंग प्रभू म्हणतात, की "नहीं, ये तो चूहा नहीं, ये तो साप है, बहुत बडा जहरीला साप है." तर असं आपण पाहतो, की भक्तांच्या संघामध्ये जेव्हा अभक्त येतो, तेव्हा कोणी कुठल्या भावनेने, कोणी कुठल्या भावनाने. कोणी दुःखी भावनेने येतं, आर्त येतं, कोणी जिज्ञासा असते. अरे जिज्ञासा काय? अरे हे दंडवत असे का करतायत? बरोबर ना? किंवा दंडवत केल्यानंतर अ, तर दंडवत जर केल्यानंतर हा दंडवत असाच का करतात? किंवा उठतात, परत दंडवत करतात, परत उठतात, परत दुसरा भक्त आल्यावर परत दंडवत करतात. तर अशा काही गोष्टी आहेत. तर त्या भक्तांच्या ॲक्चुअली याच्यामध्ये आपण ह्याच गोष्टी केल्या पाहिजेत, जेणेकरून जास्तीत जास्त जे कोणी लोकं आहेत, जे कोणी भौतिकवादी लोकं आहेत, त्यांना आपण जास्तीत जास्त लाभान्वित केलं पाहिजे. आणि थोडा विचार करत होतो मी हे, की आपण आपलं जीवन आपल्याला माहिती नाहीये. काही वर्षापूर्वी आपल्या वैकुंठांगणमध्ये जगदीश गौरंग प्रभूजींना एक सीनियर भक्त आहेत, त्यांनी एक प्रश्न विचारला होता, की जे परीक्षित महाराज आहेत, त्यांना तर 7 दिवस भेटले होते. आपल्याला तर आपलं भरपूर जीवन पडलंय. तर जगदीश गौरंग प्रभूंनी खूप सुंदर उत्तर दिलं त्याला, की म्हणाले, की त्यांना तर 7 दिवस आहे. 7 दिवसानंतर तक्षक नाग येऊन चावणार आहे. परंतु आपल्याला 7 दिवस आहेत का? आपल्याला कुठला सोमवार, मंगळवार, उद्या या क्षणी कुठल्याही क्षणी आपला मृत्यू होऊ शकतो. परंतु त्याच्यापूर्वी आपण भगवंतांना प्रिय झालं पाहिजे. भगवंतांना किंवा आपले जे गुरु महाराज आहेत, त्यांच्या वचनाप्रमाणे आपण कार्य केलं पाहिजे. तर ते कसं करू शकतो आपण? तर ते म्हणजे भगवद्गीतेमध्ये सांगितलंय भगवंतांनीच. जो माझ्या या संदेशाचं इतरांना सांगतो, तो मला सर्वाधिक प्रिय आहे. म्हणून आपण हे जे तिसरा जो परिच्छेद आहे त्याच्यामधून एकच आउटकम काढू शकतो, की आपण जे इतर जे आपल्या संबंधित जे कोणी लोकं आहेत, ये ना केना प्रकारेनं कसली लोकं असू द्यात, भक्तांनी काय केलं पाहिजे? अप्रोच केलं पाहिजे सुरुवातीला. भक्तांनी फर्स्ट पहिलं अप्रोच भक्तांकडून झालं पाहिजे. थोडक्यात आपण केलं पाहिजे जे आपलं अप्रोच आहे ते. आणि आपण जेव्हा अप्रोच करू, तेव्हा ते लोकं आपल्याशी कनेक्ट होणार. आपलं बिहेवियर पाहणार आणि हळू मग ते भक्तांचा संग घेणार. त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, की कशा पद्धतीने ही जी चर्चा आहे त्याचा लाभ जर आपल्याला करून घ्यायचा असेल, तर पहिलं आपल्या जीवनामध्ये आपण व्यवस्थित पालन केलं पाहिजे आणि मग वरिष्ठांच्या उपदेशानुसार आपण काय केलं पाहिजे, की इतरांना सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून इथं सांगतात, की एखाद्याने भक्तांमध्ये होणाऱ्या संभाषणात सहभाग घेतल्यास तो भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून लाभान्वित होतो. तर आपण पाहू शकतो, की भौतिक गोष्टींनी पण लाभान्वित होतो. काय जपमाळ हातात घेतली, की लगेच आपल्याला नोकरी भेटते किंवा हे पाहू शकतो आपण, की आपले कुठेतरी थोडीशी हे असते. परंतु हरिनाम एवढं पॉवरफुल आहे, की हरिनाम तुम्हाला सगळं देईल किंवा भगवंतांचं सगळं देईल. भगवत भक्ती सोडून सगळं भेटणार आहे तुम्हाला. त्यामुळे भौतिक गोष्टीमध्ये प्रगती हे काही मागण्यासारखं नाहीये. परंतु हां, जिथं आपल्याला गरज आहे, त्या गोष्टी नक्कीच अकाम सर्व कामाप्रमाणे आपण करू शकतो. परंतु उद्देश आपला तो नाही ठेवला पाहिजे आपण, की मला हेच दे जेणेकरून मी तेच करेल आणि इकडं भगवंत, भक्ती सगळं एकदम त्याचा हरिबोल होईल. तर असं नाही केलं पाहिजे. आणि म्हणून शेवटी चतुष्कुमारांनी काय मान्य केले, की जो चर्चा होती, त्याचा लाभ आहे, तो आम्हाला पण होणार आहे. त्यामुळं आपण जास्तीत जास्त असे जे ऑकेजन आहेत, विशेषतः भगवत भक्तांचा संघ आहे. Zoom असू द्या, ऑनलाईन असू द्या, यात्राच असू द्या, त्या यात्रेमध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे. जास्तीत जास्त संघ घेतला पाहिजे. आणि हे जेव्हा आपण संघ घेऊ, त्यानंतर आपलं पुढचं काय कार्य चालू होतं, की त्याच्यामध्ये आपण भजन क्रिया केली पाहिजे. दृढ भावनेमध्ये आपले जे गुरु महाराजांनी सांगितलंय, ते भजन क्रिया आपण केली पाहिजे. आणि शेवटी ह्याचा जो लाभ आहे, तो इतरांना सुद्धा केला पाहिजे. तर असं जेव्हा आपण करू,
तर आपलं जे भगवंतांना आपण प्रिय होऊ. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. प्रभूजींनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं आपल्याला 19 नंबर श्लोकावरती, ज्यामध्ये विशेष करून जे 2 भक्त आहेत त्यांच्यामधील जी चर्चा आहे गुरु आणि शिष्य, त्याचा कशा प्रकारे लाभ होऊ शकतो, किंवा भक्तामधील जी चर्चा आहे किंवा प्रश्न विचारल्यानंतर कशा प्रकारे इतरांनाही कसा लाभ होऊ शकतो, अशा प्रकारचा जो हा श्लोक आहे. आणि ज्यामध्ये विशेष करून चतुष्कुमार हे ऋतू महाराजांचं कौतुक करतायत, त्यांना धन्यवाद व्यक्त करतायत. तर प्रभूजींनी खूप सुंदर ऍक्च्युली तात्पर्यामध्ये खूप सुंदर माहिती सांगितली, स्पष्टीकरण दिलं की कशा प्रकारे भक्तांचा संघ हा किती महत्वाचा आहे आपला, आणि संघापासूनच खरी आपली साधू संघापासून खरी भक्तीला सुरुवात होते, आणि तिथेच खरा अहंकार हा नष्ट होतो आपला. तर तो खरं मला खूप आवडला तो शब्द होता. अहंकार नष्ट होण्यासाठी भक्ताच्या संघामध्ये का आपण राहिलं पाहिजे, आणि जर करायचं असेल तर आपण भक्ताच्या संघामध्येच राहून करू शकतो. आणि त्यावेळी आपण आपलं खरी पात्रता कळते की आपण काय आहोत खरं. खरंच हे खूप महत्वाचा होता हा शब्द, आणि हा भक्तांचा जो संघ आहे तो. त्याचबरोबर श्रवण हे किती महत्वाचं आहे प्रभुपाद सांगतात, आणि प्रभूजींनी खूप सुंदर सांगितलं की श्रवणाद्वारेच कशा प्रकारे जी भक्तामध्ये चर्चा ही ज्यावेळी आपण ऐकतो, आणि ते लाभान्वित होऊ शकतो प्रत्येक व्यक्ती हा, मग तो भक्त असो किंवा अभक्त असो. प्रभूजींनी सांगितलं की परम दृष्टवा निवर्तन. तर त्या हाय लेवलचं जे त्याला जी क्वालिटी आहे ती मिळते, भक्त असो अभक्त असो. ज्यामध्ये मला तो आठवला प्रसंग आनंद वृंदावन प्रभूंचा, की मला प्रत्यक्ष ते पाहायला भेटले होते चर्चा. ती 2-3 वेळा मी पाहिलं की आनंद वृंदावन प्रभू हे नेहमी महाराजांच्या अगदी समोर बसायचे. समोर म्हणजे असं अगदी जवळ, म्हणजे 1 फुटात सुद्धा अंतर नसायचं. ते व्यासस्थानाच्या बरोबर खाली असे बसायचे. एवढं ते श्रवण असायचं त्यांचं जबरदस्त. एवढं काळजीपूर्वक ऐकायचे, आणि शेवटी त्यांचा प्रश्न हा असणारच. कोणाचा जर प्रश्न असला तरी त्यांचा प्रश्न असणार, आणि त्यांचा प्रश्न झाला की महाराज स्मित हास्य करायचे आणि सर्व असे हसायचे. परंतु त्यानंतर जी चर्चा व्हायची, महाराज जे सांगायचे एवढं डीप मध्ये त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचे. खरंच खूप सुंदर ती चर्चा होत होती, आणि सर्वच लाभान्वित व्हायचे. ऍक्च्युली प्रश्न विचारणे सुद्धा ऍक्च्युली ती बुद्धी नसते आपली, परंतु प्रश्न विचारणारा एवढा बुद्धिमान असतो, त्याला उत्तर माहित असतं, परंतु ते कशा प्रकारे ते इतरांच्या भल्यासाठी ते विचारतात हे आपल्याला याच्यातून समजतं. आणि ही चर्चा कशी भौतिकवादी आणि आध्यात्मिकवादी यांना सगळ्यांना लाभदायक आहे, आणि तो लाभ हा कशा प्रकारे मिळू शकतो प्रभूजीने उदाहरण सांगितलं. तर प्रभूजींच्या जीवनातील एक मला प्रसंग आठवला की ते कॉलेजमध्ये असताना ऍक्च्युली खूप अभ्यासामध्ये नॉर्मल होते असे. पण ज्यावेळी ते भक्तीमध्ये आले, इस्कॉनमध्ये आले, त्यानंतर त्यांची जी प्रगती मी पाहिली ना, एवढी जबरदस्त कॉन्सन्ट्रेशन शिक्षणामध्ये अगदी फर्स्ट क्रमांकाला असायचे जवळपास. जेव्हा शिक्षण झालं त्यानंतर आपण पाहू शकतो भौतिकदृष्ट्या सुद्धा त्यांना एवढं छान हे मिळालं. तर आता ते आपण पाहू शकतो की भगवंत कशा प्रकारे योजना करतात ती भक्ताला कशा प्रकारे त्याला जवळ आणता येईल, तो कशा प्रकारे तो जास्तीत जास्त प्रगती करू शकेल. तर त्यांची एवढी नोकरी लांब असून सुद्धा ते परत हळूहळू आपल्या देहूगाव जवळ आले. तर भौतिकदृष्ट्या आध्यात्मिकदृष्ट्या ती कशा प्रकारे लाभदायक असू शकते ते आपण पाहू शकतो. तर आणि शेवटी जो प्रभूजीने सांगितले कशा प्रकारे हा जो संदेश भगवंत कसे प्रिय असतात भगवंताला, भक्त जे संदेश पाठवतात किंवा संदेश जे देतात, जे प्रभुपादाने पूर्ण जगभरात दिला, तोच खरं आपण केला पाहिजे. आणि इतरांना हा संदेश देण्याचा प्रयत्न केला तर आपण भगवंतांचे खरं प्रिय होऊ. खूप सुंदर अशी चर्चा केली प्रभूजीने. तर ह्या चर्चेबद्दल आपण त्यांना धन्यवाद व्यक्त करू. 3 वेळा हरी बोल म्हणून. हरी हरी बोल. बोल. हरी बोल. हरे कृष्ण. तर उद्या जो जपा टॉक असेल तो श्रीमान श्री सत्यत्री प्रभू यांचा असेल. आणि विशेष करून आज खरंच आनंदाची गोष्ट म्हणजे आज जपा टॉकलाच 20च्या वरती भक्त होते. खरंच मला आनंद वाटला, आणि जप सुद्धा एवढा सुंदर झाला आहे एवढ्या भक्तांचा, असं भक्तांना समोर पाहून. तर खरंच हे आनंदाची गोष्ट आहे. जर आपण लवकर उठून ज्यावेळेस जप करतोय, आपल्याला प्रेरणा मिळते,
जपाटॉकमुळे, आणि त्यामुळे आपलं खरंच जप ही खूप सुंदर होतं आणि दिवसभरही आपला दिवस सुद्धा खूप सुंदर जाऊ शकतो. तर विनंती आहे की अशा प्रकारे हजेरी असावी भक्तांची. आणि त्यानंतर जो भागवतम क्लास असेल तो श्रीमान श्री शुकदेव प्रभूंचा असेल. आजच्या श्लोकाप्रमाणे खरंच कोणाला ज्ञान असो नसो तर प्रश्न विचारला पाहिजे. प्रश्नाचं जर उत्तर जरी माहित असेल तरी खरं प्रश्न विचारला पाहिजे. तर अपेक्षा आहे आज काही 1-2 प्रश्न येतील भक्तांकडून. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. हरी बोल. हरी बोल. प्रश्न विचारू शकतो ना प्रभूजी? हा विचार आणि विचार. हरी बोल. प्रश्न असा आहे, प्रभूजींनी सांगितलं की भक्तांचा संग केल्यानंतर आपला अहंकार नष्ट होतो, बरोबर आहे. परंतु भक्तांच्या संघात आल्यावर प्रजल्प पण घडतो, तर हा टाळण्यासाठी काय केलं पाहिजे? कारण सगळेच भक्त एका लेवलचे नसतात ना. येस खूप सुंदर प्रश्न आहे प्रभूजी. तर मी प्रयत्न करतो ह्याच्यामध्ये, बाकीचे भक्त सुद्धा ऍड करू शकतात ह्याच्यामध्ये, की जसं आपण उदाहरण दिलं वाच्यो वेगम मनसा क्रोध वेगम. तर हे जे वेग आहेत हे वेग आपण कंट्रोल करायला शिकलं पाहिजे. जसं आपण भक्तिशास्त्रीमध्ये ऐकलंय की वाच्यो वेगम, जो वाणीचा जो वेग आहे तो कंट्रोल करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, की ज्या काही आपण चर्चा करणार आहेत त्या चर्चांना भगवत कथांमध्ये कन्व्हर्ट केलं पाहिजे आपण. तर जेव्हा भगवत भक्तांचा संग घेतो त्याच्यामध्ये अहंकार शुद्धी होते, परंतु प्रभूजी म्हणतात की त्या प्रकारे आपलं कशा प्रकारे प्रजल्प सुद्धा होऊ शकतो. त्यामुळं जेव्हा आपण भगवत भक्तांच्या संघामध्ये आहोत तेव्हा आपण हा विचार केला पाहिजे की हा जो भगवत भक्तांचा संघ जो आहे तो मला अत्युच्च जे गोल आहे माझं ते साध्य करून देणार आहे. म्हणजे थोडक्यात आता एक उदाहरण देऊ शकतो की आपल्या घरामध्ये उंदीर झालेत समजा. उंदीर झालेत आणि उंदीर झालेत म्हणून आपण सिंहाला पाळतोय. तर उंदीर म्हणजे काय थोडक्यात, की आपल्या जीवनामध्ये हे काही प्रजल्प किंवा ह्या गोष्टी आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत बाबा. परंतु आपण इथं पाहू शकतो, की त्याला जर मारायचं असेल तर एक छोटंसं मांजर क्लिअर आहे. म्हणजे काय, की आपल्याला जर काही भौतिक गोष्टींप्रती हे पाहिजे, तर त्यासाठी भौतिक गोष्टी आहेत सगळ्या, की तुम्हाला काय कुठल्याही राजकारण किंवा त्याच्यामध्ये तुम्ही भौतिक पाहू शकता. परंतु भगवत भक्तांचा संघ आहे, तो भक्त जे आहेत ते सिंहाप्रमाणे आहेत. आणि ते काय करणार आहेत, की सिंह हा मोठी शिकार करतो. मोठी म्हणजे काय, की भगवंत जे आपल्या जीवनातलं जे अल्टिमेट गोल आहे, ते गोल साध्य करण्यासाठी हा सिंह म्हणजे जे भगवत भक्त आहेत ते वापर करणार आहे. त्यामुळे आपण वाणीचा जो वेग आहे, तो किंवा प्रजल्प आपण टाळण्यासाठी हेच केलं पाहिजे, की आपण जास्तीत जास्त जेव्हा कधी भगवत भक्तांच्या संघामध्ये येऊ, तेव्हा एक नम्र भावनेने गेलं पाहिजे. त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. बरोबर ना? आपण अहंकार इथं म्हणालो मगाशी मी, त्यामध्ये सांगायला विसरलो, की आपला जो अहंकार आहे तो कमी होण्याच्या भावनेने आपण गेलं पाहिजे. आपण पुढच्या भक्ताचा म्हणजे भगवत भक्तांचा संघ घ्यायचा म्हणजे पुढच्या भक्ताचा अहंकार आपल्याला कमी नाही करायचा, आपला कमी करायचा. आणि जेव्हा असं आपण आध्यात्मिक चर्चा करतो किंवा जे काही मेसेज असतील, आपण त्या लेक्चर मधलंच मी एक 2 मुद्दे सांगेल, की कशाप्रकारे त्या भक्तांनी सांगितलं, की जेव्हा कधी तुम्हाला अध्ययन करू वाटेल किंवा करू वाटणार तर नाहीच आहे, परंतु एक छोटे-छोटे ग्रुप करून आपण काय केलं पाहिजे, आध्यात्मिक चर्चा सुरू केल्या पाहिजे. आणि आध्यात्मिक चर्चेमध्ये एक व्यक्ती असा पाहिजे, जो आपल्या चुका आपल्याला सांगेल. नाहीतर आपण आपण पण तसे आणि आपल्या बरोबरचा व्यक्ती पण तसा. तसा म्हणजे सांगण्याचा उद्देश हा, की आपल्याला चुका सांगणारा कोणतरी आपल्या बरोबर पाहिजे. आणि जर हा चुका सांगणारा आपल्याला व्यक्ती असेल किंवा आपल्याला मार्गदर्शन करणारा व्यक्ती असेल, तर तो आपल्याला सांगू शकतो, की "हां, प्रभुजी, तुम्ही आता हे जे डिस्कशन करताय ना, हे तुम्ही राइट ट्रॅकवर आहेत. हे राइट ट्रॅक चालू आहे तुमचा. हे भगवत कथा करताय आणि ज्यावेळी तुमचं जे ट्रॅक जेव्हा सुटेल, जेव्हा तुमचा प्रजल्प चालू होईल, तेव्हा तो व्यक्ती तुम्हाला लगेच सांगेल, की प्रभुजी, हे आता इनफ आहे हां. तुमची गाडी जरा घसरतीये रुळावरून." तेव्हा ते तुम्हाला म्हणजे आपण अशा भक्तांचा संघ किंवा भक्त तर सगळेच चांगलेच असतात. परंतु त्यातूनही आपण अशा भक्तांबरोबर राहिलं पाहिजे, जे आपल्याला वारंवार आपल्या चुका सांगतील किंवा हे सांगतील. हरे कृष्ण प्रभुजी. एवढंच मी बोलू शकतो. इतरही ॲड करू शकता आणि चर्चेसाठी आहे त्यामुळं इतर भक्तांनी सुद्धा ॲड करावं किंवा पाटील प्रभू तुम्ही सुद्धा ॲड करू शकता याच्यामध्ये. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. तर प्रभूजींचा एक मुद्दा मला आवडला, की आपल्याला बाकीच ज्ञान जे मिळण्यासाठी भरपूर हे आहेत, साधनं आहेत. पण हे ज्ञान मिळण्यासाठी फक्त एकमेव साधन आहे म्हणजे जे वैकुंठ म्हणा किंवा भक्तांचा संघ. खरंच आणि ज्यावेळी भक्तांचा संघ आपल्याला मिळतोय ना, तर त्यावेळी खरंच प्रजल्प म्हणा किंवा भौतिक चर्चा ही नसली पाहिजे. अ, हे खरंच मला ह्याच्यातून समजलं, की जे साधनं भरपूर आहेत आपल्याला, ज्ञान भरपूर मिळू शकतं बऱ्याच गोष्टींमधून. पण हे ज्ञान मिळू शकत नाही, जे भक्तांच्या संघात मिळू शकतं आणि त्यावेळी तेच ज्ञान घेण्याचा खरं प्रयत्न केला पाहिजे किंवा त्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहित करू शकतो, त्यांना प्रश्न विचारू शकतो. त्यानुसारचे आध्यात्मिक. हरे कृष्ण. अजून काय भक्त ऍड करू शकतील? हरे कृष्ण. पाटील प्रभूंनी ऍड करा प्लीज. हरी बोल. येस हरे प्रभू. कृष्ण. हा प्रभूजी, ओके, काही प्रॉब्लेम नाही. नाही ओके नाही प्रभूजी, आम्हाला तुमच्याकडून पण ऐकायचंय. हा तर असं आहे भक्तांच्या संघामध्ये ना, म्हणजे असं आहे थोडक्यात की आपण इंग्लिशच्या क्लासला बसलोय मराठी डिस्कशन भक्तांच्या भगवंताबद्दल हरे कृष्ण. सांगायचं तात्पर्य असं आहे की होतं ते कळत न कळत होतं, पण ते सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे, म्हणजे काय फ्लो असला पाहिजे. तर त्यासाठी फ्लो असा असला पाहिजे की आपलं साधनेवर मेन आपलं हे फोकस असला पाहिजे. आपलं जप जितकं सत्वगुणात होईल तेवढा त्याचा बेनिफिशियल आहे त्याच्यासाठी. या गोष्टी हळूहळू टाळता येईल किंवा भागवत श्रवण आहे हे सुद्धा आहे. हळूहळू हळू आपण भागवत श्रवण करून किंवा हे जपाची क्वालिटी सुधारून आपण या गोष्टी टाळू शकतो. एकदम सडनली असा चेंज होणार आणि याच्यामुळे आपला म्हणजे आपल्यामुळे दुसऱ्यांना सुद्धा त्रास होऊ शकतो ना, दुसऱ्या भक्तांची पण साधनेवर इफेक्ट. त्यामुळे या गोष्टी खरोखर टाळल्या पाहिजे. हरी बोल. खूप सुंदर प्रभूजी, थँक्यू. हरे कृष्ण. तर प्रभूजींना आम्ही पाहतोय बरेच दिवस झाले, तर ते त्यांचा तो बिझनेसच आहे. प्रभुपादांचा त्यांनी कोटच लावलेला आहे. फर्स्ट बिझनेस. म्हणजे ते सकाळी 7:30 पर्यंत त्यांचा ऍक्च्युली जप होतो. तर त्यांनी तो प्रण घेतलाय. खरं त्यांचं आपण अनुकरण करायला पाहिजे. मी प्रयत्न करत असतो, परंतु काही गोष्टीमुळे होत नाही. पण खरं प्रयत्न केला पाहिजे सकाळी जप पूर्ण करण्याचा. आणि आम्ही पाहतोय की खरंच ते प्रभूजी बऱ्याच दिवसापासून मंगल आरतीला असतात आणि जप पूर्ण करतात. 4-4:30 वाजल्यापासून ते इतर ग्रुपला पण जॉईन असतात. अमल पुराण प्रभूंच्या जपाला आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. तर हे एक महत्वाचं गोष्ट आहे जी साधना. हरे कृष्ण. तर काय प्रश्न नसतील तर आजच्या दिनविशेष बद्दल मीच बोलणार आहे थोडा. त्यांना सांगितलं होतं त्यांची तयारी नव्हती झाली. हरी बोल. प्रश्न आहेत का कोणाचे अजून? नाही प्रभूजी, तुम्ही कंटिन्यू करू शकता प्लीज. तर अप्रिशिएशन आलाय प्रभूंचे. परफेक्ट क्वेश्चन, परफेक्ट आन्सर. पाटील प्रभूंसाठी. हरे कृष्ण. तर खरंच आजचा हा श्लोक पण खूप महत्वाचा होता आणि त्याचबरोबर त्यामध्ये उल्लेख पण आलेला आहे प्रभुपादांचा आणि कशा प्रकारे प्रभुपादांनी हे इस्कॉनचे जे आंदोलन आहे किंवा जी भगवद्गीता आहे, जे ज्ञान आहे, कशा प्रकारे पाश्चात्य देशामध्ये घेऊन गेले. निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारे. तर पाहू शकतो आपण प्रभुपादांचं खरंच ज्यावेळी प्रभुपादांची आपले गुरु जे आहेत त्यांचे श्री भक्ती सिद्धांत स्वरूप ठाकूर यांच्याशी ज्या वेळेला भेट झाली 1922 मध्ये, त्यावेळीच खरी सुरुवात झाली. आपण पाहू शकतो की परदेशात जाण्याची किंवा परदेशात प्रचार होण्याची आणि तिथून ती खरी सुरुवात होती, चिंगारी होती आपण म्हणू शकतो छोटीशी. आणि त्यालाच खऱ्या प्रकारे कशा प्रकारे ती वाढ झाली. प्रभुपादांनी आपल्या हृदयामध्ये ते जे चिंगारी आहे ती धारण केली आणि ती नेहमी त्यांनी ते तेवत ठेवली आणि शेवटी आपण पाहू शकतो की 1965 मध्ये ते निघाले. आपण पाठीमागच्या पाहिलं की 23 ऑगस्टला प्रभुपाद निघाले होते मागच्या. तर जवळपास 37-38 दिवस त्यांना लागले पूर्णपणे. आणि खरंच याच्यामधील त्यांचा जो भाव आहे खूप सुंदर आहे आणि त्याच्यातून प्रभुपाद शिकवतात की कशा प्रकारे एका भक्ताने आपलं भाव किंवा एक मनोभाव ठेवला पाहिजे ऍज अ भक्त म्हणून. कशा प्रकारे डिपेंड राहिलं पाहिजे आपण भगवंतांच्या भक्तांच्या कृपेवरती, तरच ते साध्य होऊ शकतं. किती आपण जरी सामर्थ्यशाली असू तरी सुद्धा जी नम्रता आहे प्रभुपादांची ती खरंच दिव्य आहे. आणि ज्यावेळी मी खरंच वाचत होतो त्यांचं सकाळी,
जे भजन आहे त्याने जे रचलेलं होतं. ज्या दिवशी ते आले पोचले म्हणजे आजच्या दिवशी म्हणजे 17 सप्टेंबर 1965 ला जसं त्याने बोस्टन बंदरावरती उतरले त्यावेळी पूर्णपणे अंधार होता म्हणजे प्रभुपाद सांगतात की काय करायचं, कशा प्रकारे कुठे जायचं आणि कुठल्या वाटेने जायचं त्यांना माहित नव्हतं. म्हणजे समजत नव्हतं आणि किती प्रचारित करणे किती कठीण आहे हे त्यांना समजलं त्यावेळी तिथे. परंतु ह्यामुळे त्यांना समजले की ही परिस्थिती इथली काय आणि त्यामुळे त्यांच्या हृदयात करुणा निर्माण झाली या लोकांबद्दल. आणि त्याच वेळी त्यांनी एक ऐतिहासिक प्रार्थना गायली ज्यामध्ये प्रभुपादांनी खूप सुंदर भगवंतांना प्रार्थना केलेली आहे एक अर्थ भावनेने. तुकाराम महाराज म्हणतात की अशा प्रकारे अर्थ भावना जी भक्तांची असते कळवळा असतो आणि त्याद्वारेच ते खरंच ते जीवांचा उद्धार करू शकतात. तर त्याच्या काही ओळी मी थोडस वाचतो काय वेळ असेल तर 5 मिनिटांमध्ये. तर खूप महत्वाचे मी काय सेंड केलेलं आहे ग्रुपवरती वाचू शकता. तरी सुरुवातीच एक 2-3 ओळी आणि शेवटचं वाचतो काय. तर प्रभुपाद म्हणतात की हे भगवान श्रीकृष्ण आपण या अधम जीवावर अतिशय कृपा केलेली आहे, परंतु मला हे कळेना की कशासाठी आपण मला येथे आणले आहे. आता आपण माझ्याशी जे काही करायचे आहे ते करा. मला असे वाटते की या ठिकाणी आपले काहीतरी कार्य आहे, नाहीतर आपण मला या अति भयानक ठिकाणी का आणले असते. येथील बहुतांशी सर्वांवर भौतिक प्रकृतीच्या रजोगुण आणि तमोगुणाचा प्रभाव झालेला आहे. भौतिकवादी भोगवादी जीवनात मग्न झाल्यामुळे आपण अतिशय आनंदी तसे संतुष्ट आहोत असे त्यांना वाटते. त्यामुळे भगवान वासुदेवांच्या दिव्य उपदेशाबद्दल त्यांना किंचितही रुची नाही. त्या गोष्टी त्यांना कशा समजतील हे मला कळेना. पण मला पूर्ण खात्री आहे की आपल्या अहेतुकी कृपेमुळे सर्व काही साध्य होऊ शकते, कारण आपण योगेश्वर आहात. तर अशा प्रकारे प्रभुपाद विनंती करतात आणि शेवटी प्रभुपाद सांगतात की कृष्ण भावनेचा संदेश मी त्यांना कसा समजावून सांगू. मी अतिशय दुर्भागी अपात्र तसेच पतित आहे. म्हणूनच मी आपल्याकडे आशीर्वाद मागत आहे, जेणेकरून मी त्यांना याची खात्री पटवून देऊ शकेन की स्वतःच्या बळावर हे कार्य सिद्धीस नेण्यास मी पूर्णपणे असमर्थ आहे. तर अशा प्रकारे प्रभुपाद प्रार्थना करतात की हे भगवंता केन प्रकारे आपण मला आपला प्रसार करण्यासाठी या ठिकाणी आणले आहे. त्याने आपल्या इच्छेनुसार मला यामध्ये यशस्वी किंवा अयशस्वी करणे आपल्याच हातात आहे. तर प्रभुपाद सांगते की मला तुमच्या हातातील एक खेळणं बनवा आणि तुम्हाला ज्या प्रकारे मला नाचवायचं आहे त्या प्रकारे मी नाचण्यास तयार आहे. असं प्रभुपाद सांगतात की मला नाचवा आपल्याला हवे तसे नाचवा. शेवटी प्रभुपाद सांगतात आणि शेवटी लिहितात की तुमचाच एक दुर्भागी तुच्छ भिक्षुक. तर ही खरंच एक प्रेरणा देणारी गोष्ट आहे की प्रभुपादांची एवढी दिव्यता असून ते एवढ्या नम्र भावना त्यांच्या आहे आणि ह्या नम्रतेमुळेच करुणा जी आहे जीवांप्रती त्यामुळेच आपण पाहू शकतो पूर्ण जगभर प्रसार झाला. जो या अगोदरही प्रचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते होऊ शकलं नाही. तर प्रभूजींनी सांगितलं की एक भक्ताद्वारे एक गुरु शिष्य परंपरेद्वारे प्रभुपादांनी कशा प्रकारे हा जो फ्लो हा ठेवला आणि तोच फ्लो आता आपण पाहू शकतो की आपल्या पर्यंत आलेला आहे ह्या वैकुंठ आनंदपर्यंत जो गुरु शिष्य परंपरेत आहे आणि तो ऑथेंटिक प्रमाणित असल्यामुळे आपल्याला तो अपील होतोय आणि खरंच आपण त्याचा लाभ घेत आहोत. तर हे खूपच आपल्यासाठी भाग्यशाली आहे जे प्रभुपादांचा आजचा हा जो दिवस आहे ज्यामुळे पूर्ण जगाला ही कृष्ण भावना मिळाली आहे. तर आपण खरंच या प्रभुपादांच्या चरणी आज प्रार्थना करू की आपण खूपच एवढे करुणामय दयामय आहात की आमची पात्रता नसताना तुम्ही आम्हाला तुमच्या घरामध्ये घेतलंय आणि हे घरामध्ये आम्हाला घेतलंय, परंतु त्या घरामध्ये पात्र होण्याची आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू आणि भक्तांच्या संघामध्ये जास्तीत जास्त भक्तिमय जी चर्चा आहे तीच करू प्रजल्पना करता आणि त्याद्वारेच तुम्हाला आम्ही संतुष्ट करण्याचा प्रयत्न करू शकतो. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. ओव्हर टू श्री गोपनाथ लीला प्रभू किंवा इतर भक्तही काय बोलू शकतील याच्यावरती. हरे कृष्ण. तो जी ठीक आहे, थांबू शकतो आपण. श्री प्रभुपाद की जय. श्रीमद भागवतम जय. पुराण की जय. जय हो. हरे कृष्ण.